नमस्कार, मी कपिल. पॅनेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कुलकर्ण सिनेमाची यंग ब्रिगेड सगळी आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि थँक यू. कुलकर्णसारख्या गोड गोड शुभेच्छा. कारण ट्रेलर खूपच गोड झाला, खूपच गोड झालाय. जुई, तेजस आणि शार्विल, तुमच्यासाठी प्रश्न आहे. मोठा प्रोजेक्ट आहे हा आणि सगळे प्रसाद ओक, सई, समीर दादा, ईशा या सगळ्यांसमोर उभारणारी खूप मोठी गोष्ट आहे अशा सिनेमात. प्लस सचिन गोस्वामीचं दिग्दर्शन, सचिन मोकनचं लेखन. सो कशी ही राहील कुलकर्णची तुमची? अं, जित आता तुम्ही जी नावं घेतलीत आणि त्यांच्या सिनियरिटीबद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल बोललात, तितकंच त्यांनी आम्हाला त्यांच्यात सामावून घेतलं. वा. त्यामुळे या गोष्टीचं कधीच प्रेशर नाही म्हटलं सेटवर, की अरे आपण खूप दिग्गज कलाकारांबरोबर काम करतोय. नाही. उलट 4 गोष्टी शिकायला मिळाल्या कधी आणि उलट 4 गोष्टी शिकायलाच मिळाल्या. सचिन सर आणि सचिन सरांबद्दल काय बोलणार? खूपच सेटवर असं कधीच जाणवलं नाही, की आपण प्रेशरमध्ये किंवा अ, वेगळ्या कोणासोबत तरी काम करतोय. नाही. जर तुम्हाला ही फॅमिली दिसते, तर ती खरोखर फॅमिली होती सेटवर पण. सो एकमेकांना आम्हाला खूप सांभाळून घेऊन काम. त्यामुळे हे प्रेशर नाही राहत. हो, म्हणजे मी ॲक्चुअली फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो, तेव्हा फर्स्ट शॉटच माझा सई मॅमसोबत होता आणि मग नंतर असं होतं. पण तेव्हा माझा डायलॉग असा नव्हता, तो सॉन्गमधला एक सीन होता. सो तेव्हा मी असं ठरवलेलं, की नाही अरे, आपलेच पण शॉटच्या आधीच त्यांनी सईताईने माझ्यासोबत काहीतरी असं जोक वगैरे मारला. सो त्याच्यामध्येच मी इतका चिल झालेलो, की अरे नाही, हे ठीक आहे, हे आपलेच सगळे आहेत. आणि मग नंतर ते सगळं खूप पुढचं मग बटरच होतं, ते सगळं मक्खन होतं सगळं. खूप मजा आली. जुई, एकीकडे झापूक-झुपूक करत गुलकंदचा आस्वाद तू घेतेस. खूप मस्त हा महिना जाणार हो. आहे. नाही, ते म्हणालास तसं खरंच खूप 2 मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि खूप एक्साइटेड आहे दोन्हीसाठी. कारण वेगवेगळे चित्रपट आहेत, वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. गुलकंदबद्दल सांगायचं तर जसं तू ह्यांनाही विचारलंस आम्हाला, की इतकी मोठी स्टार कास्ट, इतका मोठा चित्रपट कसं वाटतंय? तर त्याबद्दल सांगेन. आय थिंक शार्विल म्हणाला तसं आय थिंक ॲज यंगस्टर्स, की आम्ही नवीन आहोत आणि हे सगळे इतके सीनियर्स आहेत, की एक असतंच अनसेड प्रेशर उगीच असतं. पण कुठेतरी या सगळ्यांबरोबर काम केल्यानंतर असं जाणवलं, की हे पण आपल्यासारखेच हो. आहेत आणि अ, जे आम्ही चित्रपटाबद्दल सांगतोय, की मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सो तसंच ह्यांनी सुद्धा आम्हाला या टीममध्ये छान मुरवून घेतलं, सामावून घेतो. सामावून घेतलं. सो येस, असा पण छान म्हणजे कलाकार म्हणून मोठी एक्सपिरियन्स. गोष्ट आहे ना, की 6 महिन्यात 3 असे चित्रपट, 3 अशा भूमिका, त्याला खूप वेगवेगळे शेड्स आहेत आणि पदार्पणातच असं एखाद्या कलाकाराला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. हो, हो. त्या नक्कीच, नक्कीच. ग्रेटफुल आहे मी खूप जास्त आणि मला असं वाटतं मी कायम जेव्हा कोणी असा प्रश्न विचारतो तेव्हा मला हेच वाटतं, की लक सुद्धा हा फॅक्टर असतोच, की आपण करेक्ट वेळी करेक्ट ठिकाणी असणं आणि ते त्या पात्रासाठी आपण करेक्ट कास्टिंग वाईज पण तिथे फिट होणं. तर त्या बाबतीत आय थिंक मी ते मॅनिफेस्ट करते, की छान सगळ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळावी. सो तेच कुठेतरी रिटर्न येतं असं मला वाटतंय आणि त्यामुळेच अशा वेगवेगळ्या भूमिका आणि मला कायम असं मनापासून वाटत होतं, की इव्हन जेव्हा लाईक आणि सबस्क्राईब येऊन गेली, की आता हा जॉनरा केलाय, सो मला आता काहीतरी हो. एका वेगळ्या जॉनरामध्ये सुद्धा काम करायचंय. आणि गुलकंद आली, जे एक फॅमिली कॉमेडी फिल्म आहे, कंप्लीटली कॉन्ट्रास्ट जॉनरा. सो आय थिंक आय आय वॉन्टेड टू वर्क इन धिस हे आणि ते झालंय, होतंय. सो आय थिंक येस, हे मॅनिफेस्टेशन्सलाच मी ते देईन, लक, की लक. हो, लक आणि मॅनिफेस्टेशन पण ऑफकोर्स मेहनतही आहे, येस. की त्यामुळेच काम बघून माझं कास्टिंग होत गेलंय. जे काही मी प्रोजेक्ट्स केलेत आत्तापर्यंत. सो येस, त्यासाठी टचवूड आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हेच म्हणेन. गुलकंदात गोडपण असतो. तुमच्या गुलकंदात गोडवा पण आहे, रुसवेपणा पण आहे, इमोशन्स पण आहेत. एक म्हणतात ना आपण पूर्ण थाळी जशी असते सजवलेली, त्या थाळीप्रमाणे फिल्म झालेली दिसते. त्यात सगळे जे प्रेक्षकांना हवं आहे. तर त्यामध्ये तुझं काय मत आहे? खरं आहे, तुम्ही खूप करेक्ट बोललात. या फिल्ममध्ये सगळं आहे, जे प्रेक्षकांना हवं असतं. आम्ही प्रिव्ह्यूही पाहिलाय, आज ट्रेलर आलाय. हो, हो. ट्रेलर बघितल्यानंतर अंदाज येईलच. पण सिरियसली फॅमकॉम आहे, लिहिलंय फॅमकॉम, पण फक्त फॅमकॉम नाहीये. ही फिल्म इज अ मिक्सचर ऑफ लॉट ऑफ थिंग्स.
तुम्ही हसता-हसता कधी रडता आणि रडता-रडता कधी परत हसत हसता. असता आणि फिल्मच्या शेवटी तुम्ही एक स्माईल घेऊनच कन्फर्म बाहेर याल. वन लाइनर सगळ्यात महत्वाचे आहेत. एक्झॅक्टली. आणि हेच आहे ना, की एखादी फिल्म बघून आल्यानंतर प्रेक्षकांना वर्थ वाटणं, की मी 2.5 तास अशी काहीतरी गोष्ट बघून आलोय, जी माझ्यासोबत राहणार आहे यापुढे. आणि ही फिल्म डेफिनेटली राहणार लोकांबरोबर. आणि एक स्माईल घेऊनच तुम्ही थिएटर्समधनं बाहेर पडणार 100% हे सॅटिस्फॅक्शन घेऊन, की आम्ही खूप सुंदर कलाकृती बघून आलोय. वा. तू या सगळ्या दोन्ही कुटुंबांमध्ये सगळ्यात लहान तू आहेस, हो. नाही का? आणि ही सगळी मस्तीखोर मंडळी आहेत. काय? सगळी मस्तीखोर मंडळी आहेत. तर तुझ्यासोबत कसं प्रँक यांनी केला का? किंवा काही अशी तुझी काही आहे का अशी आठवण काय? एक सांग काय काय? सो मी आणि समीर दादाने तर कमाल मजा केली आहे. सो एकदा ना म्हणजे समीर दादासोबत इथे बसलाय आणि मी इथे. तर मी असा हात ठेवलेला आणि इथे ना सोफा होता आणि तो एकदम माझा हात सटकला तिथून. शॉटमध्येच म्हणजे शॉटच्या मध्ये असं ते सगळं चालू होतं, सेटअप होत होता शॉट. आणि मी असा बसलेलो आणि समीर दादा इकडे होता. आम्ही दोघंही जरा रेस्ट करत होतो. खूप उन्हाळा होता. आणि हे झालं आणि माझं असं ना हात हात असा सटकला सोफ्यावर आणि तो टपकन समीर दादाला अशी टपली बसली. पण त्याच्यानंतर त्याने मी सगळ्यांना सांगितलं, की शार्विल मारतो, शार्विल मारतो. आणि त्याच दिवशी प्रसाद सर पण आलेले. त्यांचा पण तेव्हापासून त्यांचा शूट सुरू होता. आणि मग नंतर पहिलं वाक्य त्याने माझ्याबद्दल जे सांगितलं तेच मी याने मारलं मला. ते तर एक म्हणजे विविड आठवतंय मला. कारण त्याच्यानंतर आणि ते थांबलंच नाही. ते आत्तापर्यंत चालू आहे, की मी मारतो म्हणून. आणि ते खरंच नव्हतं. समीर दादा मी तुला परत सांगतोय असं खरंच काही नव्हतं. सो अशा खूप गमती-जमती झाल्या. फक्त माझ्या आणि समीर दादामध्ये नाही. आम्ही तिघं तर म्हणजे साइड बाय साइड रूम्समध्ये राहत होतो. तेव्हा तर तुमच्यातलं पण तुम्ही तर एकाच ऑफकोर्स वयाचे आहात जवळपास. तर त्याचं ते सांग ना. काय? तुमच्यात काय झालं असं काही? हो. अरे आम्ही तर सारखे एकमेकांच्या रूम्समध्ये असायचो. जुई काय अंघोळ करत असेल, काही करत असेल तर तिच्या रूममध्ये जा. काहीतरी टीव्हीच लावून ये तिकडे आणि मग एसीच बंद करून ये किंवा मग असं खूप काय-काय केलं आम्ही. तिच्या तर म्हणजे काय काय नाही केलं आम्ही तिच्या खोलीत जाऊन मग नंतर ईशा ताईच्या खोलीमध्ये जाऊन रात्री UNO खेळत बसायचं. व्हॅनिटीमध्ये असताना UNO खेळत बसायचं. हे असं ऑर्डर करायचं काहीतरी खाणं हे असं म्हणजे धमाल म्हणजे धमालच झाली. म्हणजे हे शार्विलच्या बोलण्यातून तुम्हाला कळलंच असेल, की आम्ही ऑन स्क्रीन तर फॅमिली आहोतच, पण ऑफ स्क्रीन सुद्धा आमच्यातलं बॉन्डिंग इतकं फॅमिली सारखं झालं होतं, की तो कम्फर्ट झोन वेगळाच झालेला. म्हणजे वाटत नव्हतं, की आम्ही एकमेकांना ओळखत नाही आहोत आणि आता या प्रोजेक्टसाठी फक्त भेटलोय. सो येस, ते बॉन्डिंग झालेलं. दोन मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे आणि आपण म्हणूया की एक गोड लव्ह स्टोरी आहे. म्हणजे अशी कुटुंब आपल्या आसपास पण असतात आणि एक म्हणतो ना आपण क्लीन कॉमेडी ज्याला म्हणतो त्यातला हा प्रकार रोमॅन्स पण आहे, कॉमेडी पण आहे, फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे. तर तुला काय वाटतं ओव्हरऑल सगळ्याबद्दल की ही जी दोन कुटुंब आहेत, हे सगळी कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या आसपास असतीच आहेत का? किंवा आपल्याच याच्यातूनच घेतली आहेत? नक्कीच आहेत आणि ते मला असं वाटतं तुम्ही पोस्टर, ट्रेलर, टीझर आता सगळ्यातूनच तुम्हाला कळेल, की पेअरिंगच मुळात तसं बघता व्हिज्युअली जेव्हा एखादा चित्रपट आपण इमॅजिन करतो त्यानुसार ऑड आहेत कपल्स. पण ॲट द सेम टाईम आपण खरंच विचार केला तर खऱ्या आयुष्यात असंच असतं. म्हणजे एक्सप्लेन असं ना मला नाही करता येणार, पण जनरली कपल्स म्हणजे जसं आपण इमॅजिन करतो, की हां, असा असेल माझ्या आयुष्यातला राजकुमार. सो तसाच आपला पार्टनर असतो असं नाही. त्यातले गुण चांगले असतात. तडजोडी कराव्या लागतात त्यात. एक्झॅक्टली तडजोडी कराव्या लागतात. सो तसंच काहीसं आपल्याला चित्रपटातून ही दिसणार आहे, की दोन्ही कपल्स त्यांच्यातलं आता खूप काय म्हणतात प्रेम आहे, अ, रुसवे-फुगवे आहेत. काय आहे, काय कन्फ्युजन आहे हे आता ट्रेलरमधून अजूनच कळलं असेल, की खूप काहीतरी गोंधळ आहे. पण खऱ्या आयुष्यात पण मैत्री सुद्धा मला असं वाटतं, की हा जसा म्हणाला, की इमोशनचा रोलर कोस्टर तुम्हाला या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे नॉट जस्ट कॉमेडी. सो इट्स लाइक अ पॅकेज जे तुम्हाला बघायला मिळणार आहे या चित्रपटा थ्रू. पण खूप एन्जॉय करणार आहेत प्रेक्षक. हे मी लिहून देऊ शकते. वा. खूपच एन्जॉय करणार. 1 मेला फिल्म रिलीज होते आहे. प्रेक्षकांसाठी
या गुलकंदाचा आस्वाद सगळ्यांनी का घ्यावा एका वाक्यात? ओके. 1 मे म्हणजे गरमीचा सीझन. आपल्याला सगळ्यांनाच उकडत असणार आहे. सो अशा उकडणाऱ्या वातावरणामध्ये गुलकंद हा आमचा चित्रपट तुम्हाला थंडावा देऊन जाणार आहे. आणि जसं एखादा गुलकंदाचा एक चमचा खाल्ल्यानंतर आपल्याला काही क्षणासाठी असं थंडावा मिळतो. पण आमचा चित्रपट गुलकंद जर तुम्ही बघितलात तर पुढचे अनेक महिने, काय वर्ष मी म्हणेन, की तुम्हाला वर्षभर थंडावा अनुभवायला मिळेल. मला तरी असं वाटतं, की म्हणजे गुलकंदची जी स्टोरी आहे ती कुठे ना कुठल्यातरी डिग्रीमध्ये किंवा मग कुठल्यातरी ॲस्पेक्टमध्ये खूप रिलेटेबल आहे. आणि रिलेटेबल असल्यामुळे हे जे आपले हास्य महारथी आपण ज्यांना म्हणतो हास्य जत्रेमध्ये, ते आहेत एकतर मूव्हीमध्ये. आणि मग ते आपल्याला जे आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल कधी-कधी वाईट वाटतं ना, ते रिलेटेबिलिटी प्लस कॉमेडी ह्याच्यामधनं आपल्याला कळतं, की आपलं काहीच नाही अरे, आपलं आयुष्य खूप छान आहे. हो. सो मला असं वाटतं, की धमाल मूव्ही आहे आणि मग म्हणजे व्हाय नॉट ना? सो मस्त बघूच सगळे. वा वा. हा गुलकंद लोकांनी का चाखायला जावा थिएटर्समध्ये हा प्रश्न. कारण हे हा गुलकंद ज्यांनी बनवलाय, बेसिकली रायटिंग कुठल्याही प्रोजेक्टचं जेव्हा स्ट्रॉंग असतं तेव्हा तो प्रोजेक्ट वाचतो. आणि हे जे समीकरण सचिन मोटे रायटर आणि सचिन गोस्वामी डिरेक्टर यांनी तयार केलेल्या कलाकृती आपण पाहत आलोच आहोत. ते काय मॅजिक क्रिएट करतात दोघं एकत्र मिळून हे आपण पाहिलंय आणि सेम मॅजिक अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे. सो नक्की जावं सगळ्यांनी थिएटर स्क्रीन आणि स्मॉल मोठ्या स्क्रीनचा अनुभव आहे, बिग स्क्रीन तेच फॅन्स पाठ बघत असणार आहेत. म्हणजे या क्षणाचे इतके फॅन्स आहेत या अख्ख्या टीमचेच, की त्यांच्यासाठी इट्स गोइंग टू बी अ ट्रीट, हे नक्की म्हणू मी. थँक्यू सो मच आणि तिघांना खूप खूप शुभेच्छा. येस, थँक यू सो मच आणि थँक यू एव्हरीबडी.